औकात क्या है उनकी? किस लिए आलमगीर औरंगजेब पिछले 6 सालों से दिल्ली का तख्त छोड़ के इस दक्कन की घाटी में आ पड़ा है, इस पहाड़ी धूल और मिट्टी में? लेकिन हम भी जानबूझकर पड़े रहे, उस दिन का इंतजार करते रहे जिस दिन कोई सुरमा इस भरे दरबार में आएगा और कहेगा, हाँ हमने शिकस्त दी है उस पहाड़ी चूहों को। और आज वो सुरमा हमें मिल भी गया है। तुम बुज़दिलों को इतना खुश होने की कोई जरूरत नहीं है। वज़ीर आज़म जी। सरजा खां को बुलाया जाए। जी आलमपना। शेर दक्कन सरजा खान हाजिर हो। सरजा खां, आज इस भरे दरबार में हम तुम्हें रुस्तुम खां इस खिताब से नवाजेंगे। लेकिन उससे पहले इन सब बुज़दिलों को बताओ, कैसे मार गिराया मराठों के उस शेर जैसे सर सेनापति को? बताओ। मरने से पहले क्या कर रहा था वो? रो रहा था? जिंदगी की भीख मांग रहा था? क्या रहा था? अरे उसके मौत की दर्द भरी कहानी सुनाओ, क्योंकि तुम्हारी इस फतेह की वजह से अगले कुछ ही दिनों में ये दरबार इंशाअल्लाह रायगढ़ पे होगा। हर हर महादेव, जय भवानी, या अशा घोषणा सोडून हा कसला आवाज घुमतोय या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमधून? औरंगजेबाच्या दरबारात एका सरसेनापतीच्या मृत्यूवर सुरू झालेली ही गोष्ट 12 वर्ष मागे जाऊन एका सरसेनापतीच्या मृत्यूवरच थांबते। राज्याभिषेकाला अवघे 3 महिने राहिले होते। बहलोल खान विजापुरी सरदार उत्तरेकडे प्रचंड धुमाकूळ घालत होता, देवस्थाने फोडत होता। त्यामुळे पिसाळलेल्या या जनावराचा बंदोबस्त करण्यासाठी महाराजांनी सरसेनापती प्रतापराव गुजरांना एक पत्र लिहायला घेतलं। राव सरनोबत, तो धर्मद्वेष्टा बहलोल बहुतच बडबड करीत होता। त्यास धरावे अथवा मारावे? शक्यतो मारावेच, कोणतीही दया माया न दाखवता। शक्यतो मारावेच। महाराजांच्या आदेश बरहुकूम प्रतापरावांनी त्या बहलोल खानाला आडवा तिडवा लोळवला। फक्त त्यांची एक मोठी चूक झाली। शरण आलेल्याला मरण देऊ नये म्हणून या दिलदार मराठ्यानं त्या जनावराला जिवंत सोडलं। आणि तत्क्षणी रायगडावरून प्रतापरावांसाठी महाराजांचं अजून एक पत्र निघालं। प्रतापराव, त्या खानाशी सल्ला काय निमित्त केला? हुकुम होता की बहलोल खानास धरावा अथवा मारावा, तरी तुम्ही त्या झरी सपास सोडलात न ठेचता। खानाच्या तरवारीने कापली गेलेली रयत तुम्हास कधीच माफ करणार नाही, कधीच नाही। सरनोबत आहात, आता तरी सरनोबतासारखे वागा आणि लिहा। याच जबाबदार तुम्ही राव। दिसता क्षणी त्या जनावरास करतीस मिळवा, खानास करतीस मिळवल्या विना आम्हास रायगडी तोंड टाकू नका। जा। राजांचे हे विखारी शब्द स्वाभिमानी प्रतापरावांचं काळीज चिरत गेले आणि दुखावलेले प्रतापराव कुठलाही विचार न करता अवघे 6 सरदार घेऊन बहलोल खानाच्या दिशेनं निघाले।
रावांचं असं जाणं म्हणजे स्वराज्याच्या भाळावरची अश्वत्थामी जखमच जणू. इतिहास हा मृत्यू कधीही विसरू शकणार नाही. विसरावं लागेल मोरोपंत. कारण झाल्या घटनेचं दुःख आभाळा एवढं असलं तरी राज्याभिषेक अवघ्या 3 मासांवर येऊन ठेपलाय. आणि सरसेनापती विना ते शक्य नाही. मनावर दगड ठेवून नवनियुक्ती करावीच लागेल. पण प्रतापरावांची जागा घेईल अशी नियुक्ती सोपी नाही. शिवाय राज्याभिषेकानंतरचा पहिला सरसेनापती इतिहासाच्या कायम स्मरणात राहील. आणि म्हणूनच आजवर जे शिलेदार झाले त्या साऱ्यांच्या शौर्याला साजे